Good morning, friends, to everyone. The previous lecture was discussed the structure containing lone pair compound, that is a distorted geometry. Today we will discuss lone pair containing compound as well as multiple bond present in between central and neighbor atom. ओके, ज्यामध्ये आपण आज जे स्ट्रक्चर बघणार आहे तर याच्यामध्ये जे काही मल्टिपल्स बॉन्ड असतात, उदाहरणार्थ आपला कार्बोनिल कंपाऊंड म्हणतो ना, कार्बोनिल कंपाऊंड C डबल बॉन्ड O, असे जे काही स्ट्रक्चर आहे तर यांची काही जी जॉमेट्री आहे, जॉमेट्रिकल शेप आहे, याचा जो बॉन्ड अँगल आहे, याचा काय इफेक्ट होतो ॲडजस्टंट लोन पेअरवर किंवा ॲडजस्टंट बॉन्ड पेअरवर, याचा काय परिणाम होतो, या स्ट्रक्चरचा अभ्यास आपण आज येथे करणार आहोत. ओके, बघा आज आपण एक स्ट्रक्चर बघणार आहे. स्ट्रक्चरचं नाव आहे COF2 कार्बोनिल डायफ्लोराइड. ओके, जे C आहे सेंट्रल ॲटम येथे आहे कार्बन, ॲटॉमिक नंबर 6. द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन इज 1s2 2s2 2p2. Here the outermost or valence electron present in carbon is 4. Then out of 4 electron, 2 electron are to form bond with 2 fluorine. म्हणजे या 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉनपैकी जे 2 इलेक्ट्रॉन आहेत तर त्या 2 बॉन्ड पेअर कोणासोबत पेअर झालेल्या आहेत, तर त्या आपल्या फ्लोरीनसोबत पेअर झालेल्या आहेत. हे बघा खाली एक लेविस डॉट स्ट्रक्चर दिसतंय की या डॉट स्ट्रक्चरमध्ये जे काही लोन पेअर आहेत तर ह्या लोन पेअर हे जे काही बॉन्ड पेअर आहेत तर ह्या बॉन्ड पेअर कोणासोबत पेअर झालेले आहेत, फ्लोरीनसोबत. 2 जे बॉन्ड आहेत इथे दिसतात, रेड मार्क करतो मी, हे 2 फ्लोरीनसोबत पेअर झालेले आहेत. आणि आउट ऑफ 2 तर ते काय आहेत, ते या कार्बोनिलसोबत एक मल्टिपल बॉन्ड किंवा आपण त्याला काय म्हणतो एक डबल बॉन्ड काय झालेला आहे हा इथं दिसतो आहे आपल्याला की कार्बोनिल C डबल बॉन्ड O हा मल्टिपल बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो. ओके, त्यानंतर पुढं जे दिलेलं आहे जो मल्टिपल बॉन्ड आहे, या मल्टिपल बॉन्ड C डबल बॉन्ड O यामध्ये एक सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो. ओके, आपण एक सिग्मा आणि एक पाय बॉन्ड असे म्हणतो. ओके, आपण म्हणतो की ऑल अल्केन कंटेनिंग सिंगल बॉन्ड. ओके, अल्किनमध्ये एक पाय आणि एक सिग्मा असतो आणि अल्काईनमध्ये 2 पाय आणि एक सिग्मा बॉन्ड असतो. लेविस डॉट स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला इथं दिसतं आहे की COF2 मॉलिक्यूल. इथं बघा याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कार्बनचे टोटल 4 आहेत, ऑक्सिजनचे 6 आहेत आणि 2 फ्लोरीन, एका फ्लोरीनकडे 7 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. तर ते 7 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 2 फ्लोरीनकडे 14 इलेक्ट्रॉन आहे. टोटल 24 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर प्रेझेंट इन दिस स्ट्रक्चर. ओके, यामध्ये 3 लोन पेअर एका फ्लोरीनकडे आहेत, 3 लोन पेअर दुसऱ्या फ्लोरीनकडे आहेत आणि 2 लोन पेअर कोणाकडे आहेत, एका ऑक्सिजनकडे आहेत. टोटल बॉन्डिंग विथ नॉन बॉन्ड इलेक्ट्रॉन टोटल किती आहे, 24 इलेक्ट्रॉन या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, नेक्स्ट फ्रॉम द स्ट्रक्चर इट इज इव्हिडेंट दॅट देअर इन ऑल 4 बॉन्ड पेअर इन अ व्हॅलन्स सेल ऑफ कार्बन ॲटम. म्हणजे बघा कार्बनवर कुठलीही लोन पेअर नाही, सगळे जे काय पूर्ण व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन जे आहेत कार्बनचे पूर्ण बॉन्डिंग पेअरमध्ये कवर्ड झालेले आहेत किंवा बांधले गेलेले आहेत. ओके, आउट ऑफ विच we shall consider only 3 bond pair with sigma bond. 4 bond pair is not considered, it is involved in forming a pi bond. ओके, 4ही बॉन्ड कार्बनचे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांना 4 बॉन्ड तयार केलेले आहेत. परंतु आता इथे कार्बन ऑक्सिजन मल्टिपल बॉन्ड असल्यामुळं आपण जे काही रेग्युलर जॉमेट्री जी आहे तर ती 3 बॉन्डचीच काय करणार ते कन्सिडर करणार आहे. ओनली 3 बॉन्ड पेअर विथ सिग्मा बॉन्ड, म्हणजे जेवढे काही सिग्मा बॉन्ड आहेत तीच जॉमेट्री आपण इथे कन्सिडर करणार आहोत. पाय बॉन्ड आपण इथे कन्सिडर करणार नाही आहोत. ओके,
but 3 bond pair present in basic electron pair. Geometry is trigonal planar and expected bond angle is 120 degree. ओके, आता आपण BF3चं सुरुवात पहिलं स्ट्रक्चर बघितलं, स्ट्रक्चर ऑफ BF3 मॉलिक्यूल. तर या BF3 मध्ये आपण जे काही स्ट्रक्चर बघितलं तर त्याची जी रेग्युलर जॉमेट्री होती ती होती ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री इथं होती. ओके, तशीच इथं 3 बॉन्ड पेअर असल्यामुळं 3 सिग्मा बॉन्ड पेअर असल्यामुळं याची पण जॉमेट्री काय आहे ट्रायंगुलर प्लॅनर जॉमेट्री इथं आपल्याला पाहायला मिळते. आणि याचा जो काही रेग्युलर बॉन्ड अँगल जो आहे, जो रेग्युलर बॉन्ड अँगल आहे तो आहे 120 डिग्री असं एक्सपेक्टेड आहे आपल्याला. बट ड्यू टू डबल बॉन्ड अँगल आर स्लाइटली चेंज अँड दे बिकम 126 डिग्री अँड 108 डिग्री. ओके, म्हणजेच काय की जो कार्बोनिल आणि फ्लोरीनचा जो बॉन्ड अँगल आहे तो आहे 126 डिग्री आणि इन बिटवीन टू फ्लोरीन तो आहे 108 डिग्री. म्हणजे काय की एका मल्टिपल बॉन्डमुळे सुद्धा बॉन्ड अँगल चेंज होतो. मागील स्ट्रक्चरमध्ये आपण पाहिलं की ड्यू टू इफेक्ट ऑफ लोन पेअर दे आर स्ट्रॉंगली रिपेल विथ बॉन्ड पेअर, हेन्स द बॉन्ड अँगल शुड बी स्लाइटली चेंज और जॉमेट्री शुड बी डिस्टॉर्टेड और जॉमेट्री चेंज. ओके, तर जॉमेट्रीचा काय लोन पेअरचा काय परिणाम होतो हे आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण पाहिलं, लोन पेअर कंटेनिंग कंपाऊंड. ओके, तर इथं बॉन्ड अँगल जो आहे तो 6 डिग्रीनं वाढला आहे आणि इन बिटवीन टू फ्लोरीन ॲटम तो काय झालेला आहे जवळपास 12 म्हणजे 12 डिग्रीनं काय झालेला आहे तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. BF3 मध्ये जो काही बॉन्ड अँगल होता तो होता रेग्युलर 120 डिग्री बॉन्ड अँगल आपण पाहिला. ओके, आणि जे स्ट्रक्चर आहे बॉन्ड अँगलचं ते आपण पाहू. हे बघा इथं स्ट्रक्चर दिसते आपल्याला, जो ब्लॅक डॉट आहे तो आहे कार्बनचा. ओके, हा जो आहे हा कार्बन आहे, हे जे 2 आहेत साईडला हे आहेत 2 फ्लोरीन आणि हा जो आहे तर हा आहे ऑक्सिजन ॲटम. आणि हे जे काय स्ट्रक्चर आहे हे ट्रायंगुलर प्लॅनर स्ट्रक्चर इथं आपल्याला पाहायला मिळतं. दॅट इज अ ट्रायंगुलर प्लॅनर स्ट्रक्चर. सेंट्रल आहे कार्बन, व्हॅलेन्सी आहे 4, 2 केली कवर्ड फ्लोरिडनं आणि एक CO मल्टिपल बॉन्ड किंवा डबल बॉन्ड इथं आपल्याला पाहायला मिळतो. तर हे होतं स्ट्रक्चर मल्टिपल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड. म्हणजे काय 2 ॲटममध्ये मल्टिपल बॉन्ड, इथं कार्बोनिल किंवा C डबल बॉन्ड हा काय एक मल्टिपल बॉन्ड आहे. तर याचा जॉमेट्रीवर काय परिणाम होतो, बॉन्ड अँगलवर काय परिणाम होतो हे आता आपण इथे पाहिलो. ओके, हे होतं. नेक्स्ट जे स्ट्रक्चर आहे पुढं स्ट्रक्चर आहे SOF2 मॉलिक्यूल. सॉरी SOF4 मॉलिक्यूल. ठीक आहे, SOF4 मॉलिक्यूल याच्यामध्ये काय दिलेलं आहे SOF4 मॉलिक्यूलमध्ये की जो सेंट्रल ॲटम आहे तो आहे सल्फर आणि जे नेबरर्स आहेत ते आहेत SOF4 मॉलिक्यूल. ओके, इट इज अ सेंट्रल जो आहे सल्फर ॲटम आणि जो फ्लोरीन आहे तो फ्लोरीन आहे. ठीक आहे, तर S डबल बॉन्ड O आणि नेबरर जे आहेत ते आहेत 4 फ्लोरीन ॲटम इथं स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसतात. बघा, सेंट्रल ॲटम सल्फर ॲटॉमिक नंबर 16. द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सल्फर इज 3s2 3p4. हिअर सल्फर कंटेन्स 6 valence electron. Number of valence electron is 6. Out of 4 electron are forming a single bond with 4 fluorine and 2 electron are used for forming a double bond, 1 sigma and 1 pi bond with oxygen. बघा, आत्ताच आपण म्हटलंय की टोटल 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सल्फरचे, त्यापैकी 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेअर झालेत 4 फ्लोरीनसोबत आणि 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेअर झालेत एका ऑक्सिजनसोबत. कारण ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आहे 2. ऑक्सिजन डायरेक्ट मल्टिपल बॉन्ड, ऑक्सिजन सल्फर काय झालं एक मल्टिपल बॉन्ड किंवा डबल बॉन्ड तयार झाला. ओके, आता आपण एक लेविस डॉट स्ट्रक्चर बघू. बघा, हे जे काय शेप ऑफ SOF4 मॉलिक्यूल. बघा, सेंट्रल जो आहे सल्फर आणि
हा S डबल बॉन्ड O आणि हे जे आहेत 4 फ्लोरीन यांनी काय सिंगल बॉन्डनी पेअर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, नेक्स्ट जे आहे लेविस डॉट स्ट्रक्चर. आता आपण बघितलं. Lewis dot structure shows that there are in all 6 electron pair in the valence shell of sulfur. However, we shall consider only 5 electron pair forming a sigma bond. The 6th electron pair not considered as involved in forming a pi bond with oxygen atom. Now, since the valence shell of sulfur have 5 electron pair, the basic geometry is triangular बायपिरॅमिडल. ओके, आपण सुरुवातीला सांगितलं की जो मल्टिपल बॉन्ड आहे तर तो ॲज अ वन बॉन्ड पेअर म्हणून आपण कन्सिडर करणार आहे, तर तो डबल बॉन्ड म्हणून आपण कन्सिडर करणार नाही. सल्फरला जरी 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, 6 बॉन्ड आहेत, तरी पण एक कार्बन ऑक्सिजन सल्फर ऑक्सिजन मल्टिपल बॉन्ड असल्यामुळं तो एकच बॉन्ड आपण जॉमेट्रीमध्ये कन्सिडर करणार आहोत. म्हणजे तो एक आणि फ्लोरीनचे 4 टोटल 5च बॉन्ड पेअर प्रेझेंट आहेत SOF4 मॉलिक्यूलला. तर येथे त्याची जी जॉमेट्री आहे तर 5 बॉन्ड पेअर असल्यामुळं ती जी जॉमेट्री काय होते ट्रायंगोनल बायपिरॅमिडल. ओके, बघा स्ट्रक्चर ऑफ SOF4 मॉलिक्यूल आपल्याला 3D स्ट्रक्चर दिसतंय. येलो कलरचे डॉट आहेत तर ते आहेत 4 फ्लोरीन आणि एक जो ऑक्सिजन आहे तो सल्फर ऑक्सिजन काय आहे तो मल्टिपल बॉन्ड आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर हे होतं स्ट्रक्चर ऑफ SOF4 मॉलिक्यूल. याची जी जॉमेट्री आहे किंवा मॉलिक्युलर शेप जो आहे मॉलिक्युलर शेप तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. सल्फर इन SOF4 हॅज 5 इलेक्ट्रॉन पेअर. द VSEPR स्ट्रक्चर इज ट्रायंगुलर बायपिरॅमिडल. सल्फर अँड हायब्रिडायझेशन इज sp3d हायब्रिडाइज ऑर्बिटल और sp3d हायब्रिडायझेशन. ओके, तर होतं मॉलिक्युलर शेप ऑफ SOF4 मॉलिक्यूल. बघा आपण 2 टाईपचे स्ट्रक्चर बघितले, एक COF2 मॉलिक्यूल आणि एक SOF4 मॉलिक्यूल. याच्यामध्ये पहिल्या स्ट्रक्चरमध्ये कार्बन ऑक्सिजन मल्टिपल बॉन्ड होता आणि दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये सल्फर ऑक्सिजन काय मल्टिपल बॉन्ड होता. त्या मल्टिपल बॉन्ड जरी असेल तर आपण ती ॲज अ वन बॉन्ड पेअरच काय करणार कन्सिडर करणार आहोत. तर हे होतं स्ट्रक्चर ऑफ SOF4 मॉलिक्यूल. आणि डबल बॉन्डचा काय इफेक्ट होतो तो सुद्धा आपण पाहिला की बॉन्ड अँगलवर डबल बॉन्डचा थोडाफार इफेक्ट होतो. किंवा जो रेग्युलर बॉन्ड अँगल आहे तर तो रेग्युलर बॉन्ड अँगल एकतर नॉर्मली वाढतो किंवा नेबरहूडचा बॉन्ड अँगल काय होतो कमी होतो ड्यू टू इफेक्ट ऑफ मल्टिपल बॉन्ड रिपल्शन विथ सिंगल बॉन्ड पेअर. ओके, देन नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हाय लोन पेअर प्रेफर्ड इक्वेटोरियल साइट इन अ TBP जॉमेट्री. ओके, जी आपण ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री आहे या ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्रीमध्ये लोन पेअर हे इक्वेटोरियल्स का प्रेफर्ड करते. लोन पेअर व्हाय नॉट सेट ॲज ॲक्सियल पोझिशन, व्हाय नॉट कवर्ड विथ 2 साइड, वन ॲक्सियल वन इक्वेटोरियल. म्हणजे जी लोन पेअर आहे ती इक्वेटोरियल्स का प्रेफर्ड करते तर याचं आपल्याला एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. तर बघू काय ते एक्सप्लेनेशन. लोन पेअर प्रेफर्स दोज साइड और पोजिशन वेअर देअर इज अ मिनिमम रिपल्शन इलेक्ट्रॉन पेअर. TBP स्ट्रक्चर देअर कॅन 2 टाइप्स म्युच्युअल इंटरॅक्शन, नेमली 90 डिग्री इंटरॅक्शन अँड 120 डिग्री इंटरॅक्शन. ओके, ज्यावेळेस TBP जॉमेट्री असते TBP जॉमेट्रीमध्ये आपल्याला 2 प्रकारचं इंटरॅक्शन पाहायला मिळतं. एक 90 डिग्री इंटरॅक्शन आणि एक 120 डिग्री इंटरॅक्शन. आणि लोन पेअर आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की लोन पेअर स्ट्रॉंगली रिपेल करते बॉन्ड पेअरला. ओके, म्हणजे जे काही रिपल्शन आहे तर लोन पेअर स्ट्रॉंग रिपल्शन, देन लोन पेअर बॉन्ड पेअर ते थोडं कमी रिपल्शन आणि बॉन्ड पेअर इज मिनिमाइज रिपल्शन. म्हणजेच काय की जर 2 लोन पेअर असतील तर दे आर स्ट्रॉंगली रिपेल विथ इच अदर. ओके, मग त्या अशा पोझिशनला सेट करावं लागतील की जिथं मिनिमम रिपल्शन होईल. ओके, मग इक्वेटोरियलला काय असतं, इक्वेटोरियलचा जो बॉन्ड अँगल असतो तर इक्वेटोरियलचा बॉन्ड अँगल असतो 120. काय असतो 120 डिग्री. मग 120 मध्येच काय होतं मिनिमम रिपल्शन तिथं आपल्याला पाहायला मिळतं. तर 90 डिग्री इंटरॅक्शन रिझल्ट इज ग्रेटर रिपल्शन अँड हिअर ग्रेटर instability. Hence, the lone pair try minimize an interaction. Thus, the lone pair present in axial position
there will be the 90-degree interaction. On the other hand, if lone pair present in equatorial, the position will be 120 interaction. साहजिक आहे, जर लोन पेअर आपण ॲक्सियल जर ठेवल्या तर इक्विटोरियलचा बॉन्ड पेअर आणि ॲक्सियलची लोन पेअर याचं जे इंटरॅक्शन असतं ते 90 डिग्री इंटरॅक्शन असतं आणि बॉन्ड पेअर लोन पेअर पुन्हा रिपल्शन आलं त्यामुळं, आणि हे मिनिमम रिपल्शन आहे की फक्त 90चंच रिपल्शन आहे, 90 डिग्रीच काय रिपल्शन आहे, त्यामुळे लोन पेअर त्याला स्ट्रॉंगली रिपेल करेल कशाला, बॉन्ड पेअरला. पण ह्याच लोन पेअर जर आपण 120 जर पुटअप केल्या किंवा सेटअप केल्या, म्हणजे आपल्याला ठेवायची गरज नाही, दे आर स्पॉन्टेनियसली, तर त्या जर इक्विटोरियल सेटअप झाल्या तर त्यामध्ये जो बॉन्ड अँगल असतो तो असतो 120 डिग्री. ओके, म्हणजे काय, ॲक्सियलची लोन पेअर, इक्विटोरियलची बॉन्ड पेअर, रिपल्शन 90 डिग्री नो पॉसिबल. बट टू लोन पेअर आर सेटअप इन इक्विटोरियल पोझिशन, द इंटरॅक्शन विल प्रेफर्ड 120 डिग्री. त्यामुळं इथं मिनिमम रिपल्शन असतं आणि मिनिमम रिपल्शन असल्यामुळं लोन पेअर प्रेफर्ड करतात कुठं, इक्विटोरियल पोझिशनलाच काय करतात, प्रेफर्ड करतात. हे बघा, जे इथं दिसतंय एक ॲक्सियल ॲटम दिसतोय आपल्याला, बघा हा आहे ॲक्सियली ॲटम आणि हा आहे इक्विटोरियली ॲटम. समजा ह्या दोन लोन पेअर आहेत, हा ॲक्सियल आणि हा इक्विटोरियल जर आपण घेतले, बघा हा ॲक्सियल आणि हा इक्विटोरियल, बघा हे जर रिपल्शन जर आपण पाहिलं ॲक्सियल इक्विटोरियल, तर 90चं रिपल्शन आहे, ते शक्य नाही, तर स्ट्रॉंगली रिपेल होणार. पण हे जर रिपल्शन पाहिलं आपण इन बिटवीन टू इक्विटोरियल साईड, तर इथं रिपल्शन आहे म्हणजे मिनिमम रिपल्शन, बॉन्ड अँगल कसा आहे तिथे जास्त आहे. तर एक नॅचरल रूल आहे ॲटमचा, ॲटम असे सेटअप होतात की जिथं त्यांना मिनिमम रिपल्शन होईल तिथंच काय होतात, ते सेटअप होतात. मिनिमम रिपल्शन जिथे त्यांना आहे तिथंच काय होतात, ते स्टेबल होण्याचा प्रयत्न करतात. ओके, बघा इथे खाली दिले लोन पेअर प्रेफर्ड इक्विटोरियल साईट, दिस लोन पेअर आर प्रेफर्ड फॉर इक्विटोरियल साईट. तर याच्यामुळे आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो, व्हाय लोन पेअर प्रेफर्ड ऑन इक्विटोरियल साईट. तर ड्यू टू minimum repulsion interaction between two lone pair or bond pair, hence the lone pair are preferred in equatorial site. And last point of the chapter, the limitations of VSEPR theory. आतापर्यंत जे काही VSEPR theory बघितली आपण, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन theory, याच्यामध्ये आपण तिचे 5 रूल बघितले. 5 रूल पाहिल्यानंतर VSEPR थिअरीने 3 प्रकारे स्ट्रक्चर डिवाइड केलं होतं, रेग्युलर जॉमेट्री स्ट्रक्चर, लोन पेअर कंटेनिंग स्ट्रक्चर आणि मल्टिपल बॉन्ड कंटेनिंग स्ट्रक्चर. या तिन्ही स्ट्रक्चरचा आपण मागील 2 किंवा 3 लेक्चरमध्ये आपण अभ्यास केला. पण या थेअरीमध्ये सुद्धा काही लिमिटेशन्स किंवा काही ड्रॉबॅक्स होते, तर ते ड्रॉबॅक्स कोणते आहेत ते आता आपण बघू. VSEPR theory does not show the ionic structure like Li2O should have a same structure as the H2O. ओके, म्हणजे Li2O हे जे स्ट्रक्चर आहे, तर VSEPR सांगितलं की हे व्ही शेप स्ट्रक्चर आहे, जसं H2Oचं स्ट्रक्चर आहे तसं Li2Oचं स्ट्रक्चर आहे. बट ड्यू टू ॲक्च्युली Li2O इज अ लिनियर. ओके, हे व्ही शेप स्ट्रक्चर नाही. म्हणजे हा एक पहिला ड्रॉबॅक आहे की H2O आणि Li2O याच्यामध्ये दोन्ही त्यांनी व्ही शेप सांगितले, पण ॲक्च्युली वॉटर व्ही शेप आहे आणि Li2O हे कसं आहे, लिनियर स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट आहे शेप ऑफ मॉलिक्यूल विथ एक्सटेन्शन डिलोकलाइज इलेक्ट्रॉन सिस्टीम कॅनॉट बी एक्सप्लेन बाय VSEPR थिअरी. ओके, म्हणजेच काय की जे डिलोकलाइज इलेक्ट्रॉन आहेत, थोडक्यात आयनिक जे स्ट्रक्चर असतात, तर हे जे सिंगल इलेक्ट्रॉन असतात हे कंटिन्युअसली फ्लक्च्युएट होत राहतात, डिलोकलाइज होत राहतात. ते ऑर्बिटल जे आहे ते कंटिन्युअस काय होतं, एक्सटेंड होत राहतं. तर या एक्सटेंड होत असलेल्या इलेक्ट्रॉनबद्दल माहिती त्यांनी दिलेली नाही.
VSEPR theory cannot be explained shape of certain molecule having inert pair of electron. ओके, जे इनर्ट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत तर याचा शेपवर काय परिणाम होतो ते सुद्धा त्यांनी इथं एक्सप्लेन केलेलं नाही. नेक्स्ट आहे VSEPR theory unable to predict the shape of some transition metal complex. ओके, ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्स TiCl4 असेल, ZnCl2 असेल, त्यानंतर निकेल टेट्राकार्बोन असेल, हे जे काही ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्स जे आहेत, अस्का कॉम्प्लेक्स असेल, त्यानंतर पोटॅश ॲलम असेल, तर याचे काही स्ट्रक्चर आहेत. तर या स्ट्रक्चरबद्दल या स्ट्रक्चरच्या शेपबद्दल त्यांनी काही डिटेल एक्सप्लेनेशन आपल्याला दिलेलं नाही. तर मित्रांनो, इथं आपला फर्स्ट चॅप्टर कोव्हॅलंट बॉन्डिंग जो आहे तो इथे संपला. थँक्यू.